युवा मंच आणि तर टॉस जिंकलाय सिद्धेश शेठ युवा मंचने आणि आमंत्रित केलेला आहे 6 षटकांचा सामना आणि 6 षटकांमध्ये आमंत्रित केलंय आपण पाहतोय मंगेश शेठ बेलोशे 11 संघाला. दोघांमध्ये ही लढत असणार आहे. एका बाजूला आपण पाहू शकतोय बॅटिंगचा एक अद्भुत नजारा पाहायला भेटेल आणि गोलंदाजीचा नजारा. काही लढती जरूर चालू होईल. उद्यापासून या पीटीपीएलला खऱ्या अर्थाने सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवर अजिंक्य पवार पहिल्या षटकासाठी येतील. आजच अजिंक्य पवार यांची स्थानिक क्रीडा स्पर्धा झाली हनुमाननगर प्रीमियर लीग. त्यामध्ये नक्कीच अजिंक्य पवार यांचा संघ मात्र चॅम्पियन झालेला आहे. उद्यापासून पीटीपीएल सुद्धा खेळायचे आहे आणि हे प्रत्येक खेळाडू आपापल्या संघाच्या संघ मालकाकडनं उद्यापासून खेळताना दिसतील. परंतु त्या धर्तीवर अगोदरच नक्कीच आजची रजनी मात्र आपण मैत्रीपूर्ण लढतीत घालवणार आहोत. ज्यामध्ये आपण पाहतोय एका बाजूला सिद्धेश शेठ युवा मंच गोलंदाजीसाठी सज्ज आहे. टॉस जिंकल्यानंतर अजिंक्य पवार आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी सज्ज आहेत. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. मंगेश शेठ भोसले यांच्या गोल्डन मॅन यांच्या संघाचे मंगेश शेठ बेलोसे, राजा घाटगे आणि
काय घडणार, कारण दुसऱ्या षटकासाठी आपण पाहू शकता राजा गाडगे हे सामोरे जातील, त्यांच्या बॅटचा जलवा पाहायला भेटेल आणि षटक क्रमांक 2 अनिकेत पवार हे जरूर येतील. आपण पाहतोय अनिकेत यांच्याकडे सुद्धा चांगली गोलंदाजी आहे, सातत्यपूर्ण ते आपल्या स्थानिक संघाकडनं चांगली गोलंदाजी करतायत आणि येणाऱ्या काळात अनिकेत आपल्या PTPLच्या संघात सुद्धा खेळताना दिसतील आणि ॲज अ गोलंदाज म्हणून त्यांची सुद्धा नक्कीच कामगिरी आपल्याला पाहायला भेटेल. परंतु आता आपण पाहतोय संदेश कर्नाळे यांच्याकडे आपण पाहिलं गेलं, आता राजा गाडगे यांच्याकडे पाहूया. 6 चेंडूचा खेळ मागील पाहिला, 16 धावा धावफलकावर, तर पुढचे 6 चेंडू आपण पाहतोय अनिकेत यांच्याकडे जरूर असतील. सिद्धेश शेठ युवा मंच आणि गोल्डन बँक मंगेश बेलोशे यांचा संघ पहिल्या लढतीमध्ये आपण पाहतोय. प्रेक्षक जे आले त्यांचं हार्दिक स्वागत असणार आहे आयोजकांमार्फत आणि ऑनलाईन प्रेक्षक जोडले त्यांचे सुद्धा हार्दिक स्वागत. हो, क्या बात आहे. अनिकेत यांचा चेंडू उजव्या यष्टीवर होता, चांगली पिचिंग केली, थोडंसं का होईना बाहेरच्या साईडला घेतलं या चेंडूला आणि इथे यष्टीरक्षकांनी चांगली कामगिरी केली. राजा गाडगे यांना या चेंडूवर बरंचसं काही करता आलं नाही. पहिला चेंडू आपण पाहतोय संदेशच्या माध्यमातून डिफेन्स पद्धतीने खेळण्यात आला, परंतु त्याही पलीकडे दुसऱ्या चेंडूला जिथे सुरुवात होते, दुसऱ्या षटकाला जिथे सुरुवात होते तिथे डॉट बॉल सुद्धा आला. हो, याही वेळेला जागा बनवली, बॅकफुटला गेले आणि 30 यार्ड सर्कल क्लिअर करून चेंडू पाठवून दिलाय सीमारेखा पलीकडे 4 धावांसाठी. विकेटचं पतन होतंय, राजा गाडगे यांना परतावं लागेल डगआउटच्या रस्त्याला. आघाडीच्या फलंदाजाने केले जरूर, परंतु ही आघाडीची नक्की जोडी फोडण्यासाठी अनिकेत मात्र सफल झाले. राजा गाडगे यांना परतावलं डगआउटच्या रस्त्याला आणि 1 गड्याच्या बदल्यात आपण पाहू शकता 1.3 षटकांचा खेळ झालेला असताना 20 धावा धावफलकावर. नवीन बॅटर नारायण दराडे दाखल झालेले आहेत. आपण पाहतोय सध्याच्या घडीला पोलीस दलात कार्यरत आहेत आणि सातत्यपूर्ण चांगली कामगिरी ते सुद्धा करत आहेत अनिकेत. हो, उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर पंच सर नक्कीच आमच्याकडे वळतील. बंटी सरांनी सांगितलेलं आहे की हात समांतर धाव अवांतर येईल, एक वाईटची धाव आणि एकेरी धावेरी धावफलक आपण पाहू शकता 21 वर जरूर जाऊन पोहोचलेला आहे. 1 गड्यांच्या बदल्यात गोल्डन मॅन मंगेशजी बेलोशे यांचा संघ बॅटिंग करताना आपण पाहतोय. ओहो, पुन्हा एकदा हवेत बराच काळ होता. तिकडचे ते क्षेत्ररक्षक मात्र तितकेसे झेल घेण्यासाठी उत्सुक नव्हते. चेंडू अडवण्याचा प्रयत्न सफल झाला जरूर, परंतु झेल सुद्धा घेण्याचा प्रयत्न झाला नाही. एकेरी धाव आली नारायण यांच्यासाठी आणि तब्बल आपण पाहू शकता 22 धावा सध्याच्या घडीला आपण पाहतोय धावफलकावर जरूर लागलेला आहे. रजनी क्रिकेट पोलादपूरच्या क्रिकेटला एक उंचीवर नेण्याचं काम या आयोजकांनी केलेलं आहे. आजपर्यंत पोलादपूरमध्ये आपण नक्कीच दिवसा क्रिकेट पाहिलं, परंतु रजनी क्रिकेट रात्रीचं फ्लड लाईटचं क्रिकेट तुम्हाला आम्हाला पाहायचं असेल तर तुम्हाला या क्रीडा स्पर्धेसाठी जोडावं लागेल, किंबहुना या क्रीडा स्पर्धेच्या या मैदानात यावं लागेल आणि तेच पाहतोय. आज सुरुवात झाली, उद्या धमाका जरूर आहे या क्रीडा स्पर्धेचा. पुन्हा एकदा संदेश यांच्यासाठी. ओहो, याही वेळेला आपण पाहतोय एक चांगला फटका सजवला. जिकडे खाली क्षेत्र आहे तिकडची जागा निवडली आणि बघता बघता याही चेंडूला 4 धावांसाठी मार्गस्थ केलाय. पाहू शकता धावफलकावर 26 धावा 1 गड्यांच्या बदल्यात
संदेश कर्नाळे मात्र अफलातून बॅटिंग करत आहे. खूप कमी वेळात याही नावाचा चर्चा पोलादपूर तालुक्यात आहे. संदेश यांच्या आता मात्र बॅट ऑफ द मिडल घेतलाय आणि आपण पाहू शकतोय एक मोठा फटका सजवलाय आणि पाठवून दिलाय सीमारेषा पलीकडे. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन एक नंबर. पोलादपूर आयोजकांचे आयोजन दमदार. शिवाजी महाराज तानाजी मालुसरेंचा आशीर्वाद आहे शिराव. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग गाजतई रायगड जिल्ह्यात. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग गाजतई रायगड जिल्ह्यात. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग गाजतई रायगड. डीजे आपण पाहू शकता 32 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यात 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालेला आहे. जिथे आपण पाहू शकता संदेश कर्नाळे 8 चेंडूमध्ये 26 धावांवर खेळत आहेत तर नारायण हे 1 चेंडूमध्ये 1 धावांवर सध्याच्या घडीला खेळत आहेत. एका बाजूला सिद्धेश शेठ युवा मंच टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि दावत दिले, आमंत्रित दिले मंगेजी बेलोशे साहेबांच्या संघाला बॅटिंगसाठी. एक गडी बाद झालाय जरूर, परंतु सध्याच्या घडीला संदेश कर्नाळे हे सुद्धा बॅटिंगसाठी सज्ज आहेत. त्यांच्याकडे नजरा असतील, परंतु तिसरं षटक जिथे आपण पाहतोय पुन्हा एकदा येत अनिकेत पवार तिसरं षटक पुन्हा एकदा घेऊन येत आहेत. आपलं वैयक्तिक दुसरं षटक असेल अनिकेत यांचं, तर संघाचं आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये हे तिसरं षटक असेल. 6 षटकांचा सामना, 6 षटकांमध्ये आपल्याला माहिती आहे की एक टार्गेट सेट करावं लागेल आणि या टार्गेटवर येणाऱ्या काळात सिद्धेश शेठ युवा मंच नक्कीच काम करणार आहेत. सिद्धेश शेठ आमच्यासोबत नक्कीच जोडलेले आहेत. आज त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण दिवस आहे, कारण नक्कीच मगाशी आमचं तोंड त्यांनी गोड केलेलं आहे आणि त्यांना आज कन्या रत्नसुद्धा प्राप्त झालेलं आहेत. आणि PTPLच्या माध्यमातून साहेब आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा असतील आजच्या घडीला. मैदानाच्या आतमध्ये जाऊया जिथे अनिकेत गोलंदाजीसाठी सज्ज आहेत. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये नारायण दराडे बॅटिंगसाठी तयार आहेत. स्ट्राईक एंडला 32 धावांचा सध्याच्या घडीला खेळ. ओहो, उजव्या एष्टीवर टाकला चेंडू. तिकडनं मात्र आपण पाहतोय गल्ली आणि पॉइंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु असफल प्रयत्न आहे. बॅट आणि बॉलचा संबंध येत नाही. यष्टीरक्षकाचा वेध घेणारा चेंडू आहे आणि आपण पाहू शकता अजिंक्य यांचा हा चेंडू निर्धाव चेंडू म्हणून संबोधला जाईल. धावा येत नाही, डॉट बॉल येतोय आणि या डॉट बॉल नंतर पुन्हा एकदा अजिंक्य पवार सज्ज आहेत पुढच्या चेंडूसाठी. नारायण दराडे कशा प्रकारे बॅटिंग करतील सातत्यपूर्ण आपण त्याला क्रिकेटमध्ये पाहतोय. चांगल्या प्रकारे बॅटिंग करताना कल्पकता दाखवली आणि तिकडे मात्र लॉंग स्टॉपला चेंडू पाठवून दिलाय. साईड स्क्रीनच्या पाठीमागे चेंडू जातोय आणि 4 धावा सुद्धा भेटतायत नारायण यांना. धन्यवाद. या चौकाराने मात्र धावफलक 36 वर जाऊन पोहोचलेला आहे. आपण पाहू शकता 1 गड्यांच्या मोबदल्यात सध्याच्या घडीला 2.2 षटकांचा खेळ झालेला आहे. ओहो, नारायण यांनी फटका फासलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलेत आणि दुसऱ्या अटॅम्प मध्ये का होईना परंतु हा झेल टिपला आणि दुसऱ्या विकेटचं पतन होतंय नारायण दराडे यांच्या स्वरूपात. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन एक नंबर. यंगस्टर पोलादपूर आयोजकांचे आयोजन दमदार. शिवाजी महाराज तानाजी मालुसरेंचा आशीर्वाद आहे शिराव. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग गाजतई रायगड जिल्ह्यात. जिल्ह्यातील सर्वात मोठी ही नक्कीच प्रीमियर लीग संबोधली जाईल, कारण आपण पाहतोय रायगड जिल्ह्यामध्ये सध्याच्या घडीला कोणाचं चर्चेत नाव आहे तर या गीतांमधनं आपल्याला जरूर माहिती पडते. आणि हा ऐतिहासिक तालुका आहे. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातला तालुका आहे आणि त्याहीपेक्षा नरवीर तानाजी मालुसरे यांच्या गावचं ही माती आहे. आणि ह्याच मातीतून हे उदयास आलेले टेनिस बॉलचे सर्व तारे सितारे येणाऱ्या काळात याच फ्लड लाईटमध्ये जबरदस्त कामगिरी करणार आहेत.
नवीन बॅटर योगेश आले आणि त्यांनी डावाला सुद्धा सुरुवात केली. मागील चेंडूवर आपण पाहू शकता हलक्या हाताने एक धाव घेतली आणि धावफलक सुद्धा 37 वर नेऊन पोहोचलेला आहे. तिसरे षटक मार्गस्थ आहे अजिंक्यच्या माध्यमातून. तिकडे संदेश कर्नाळे अजून सुद्धा आहेत ज्यांच्या बॅटमधून सध्याच्या घडीला आपण पाहू शकता 26 धावा आल्यात, परंतु मागील काही चेंडू ते नॉन स्ट्राईकला उभे राहिले. परंतु त्यांचा जलवा थांबेल का आणि ते अजिंक्य पवार थांबवतील का हे प्रश्न जरूर आहे सध्याच्या घडीला आपल्याला. ओहो क्या बात है, अक्कू टप्पा होता, पिचिंग केली गेली आणि तिकडनं उंची दिली गेली. संदेशला या चेंडूवर प्रहार करता आला नाही. चेंडू मात्र मागे निघून जातोय आणि एक डॉट बॉलची सांगता सध्याच्या घडीला अजिंक्य पवार यांच्या माध्यमातून जरूर झालेली आहे. खूप चांगलं क्रिकेट सध्याच्या घडीला पाहायला भेटते पोलादपूर तालुक्यामध्ये आणि ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचं मोठं काम या तालुक्यामध्ये जरूर आहे. सन्मान दिला, खुश करा आणि खुश राहा या रणनीतीचं अवलंब केलं गेलं संदेश यांच्या मार्फत आणि एक धाव आली या चेंडूवर आणि 38 धावा 3 षटकांच्या नक्कीच समाप्तीनंतर. शेवटचा चेंडू होता आणि शेवटच्या चेंडूवर एक धावकडून स्वतःकडे स्ट्राईक घेतली. येईल चौथं षटक, तोपर्यंत जाऊया डीजे आपल्या एक सुमधुर संगीताकडे. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन एक नंबर. यंगस्टर पोलादपूर आयोजकांचे आयोजन दमदार. शिवाजी महाराज तानाजी मालुसरेंचा आशीर्वाद आहे. धन्यवाद. जीके साऊंड सर्व्हिस नेहमीप्रमाणे तुमच्या आमच्या सेवेत आलेली आहे. सुंदर आवाज, सुंदर संगीत आणि त्याही पलीकडे खूप चांगली सेवा जीके साऊंडच्या माध्यमातून केली जाते आणि जीके डीजे आपल्याला जरूर आहे. याही ते पॉवर प्ले घेण्यात आलेला आहे, बॅटिंग पॉवर प्ले. आणि आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर सार्थक यांच्याकडे गोलंदाजीची धुरा दिलेली आहे. बॅटिंग पॉवर प्ले घेतला गेला आणि सार्थक यांना या पॉवर प्लेला गोलंदाजी करायची आहे. एक धाव घेऊन मागील चेंडूवर संदेश कर्नाळे यांनी स्ट्राईक आपल्याकडे घेतली आणि सध्याच्या घडीला 2 गड्यांच्या बदल्यात 38 धावा धावफलकावर जरूर लागलेल्या आहेत. जिथे 10 चेंडूमध्ये 27 धावांवर संदेश खेळत आहेत, तर आपण पाहू शकता योगेश मात्र एका चेंडूवर 1 धावेवर खेळत आहे. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. tennis.cricket.in माध्यमातून जे प्रेक्षक आमच्याशी जोडलेले आहेत त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असणार आहे. परंतु तुम्हाला माहितीसाठी सांगतो, ही मैत्रीपूर्ण लढत आहे. पोलादपूर म्हटलं की मैत्रीचं अतूट नातं जरूर आहे आणि याही धर्तीवर क्रिकेटच्या पटलावर हे नातं जपण्यासाठी या लढती आपण साजऱ्या केलेल्या आहेत. येथील सार्थक संदेश यांच्यासाठी ओहो इथे टोळवला चेंडू, तिकडे क्षेत्ररक्षक आहेत आणि झेल सुद्धा सोडलेला आहे आणि तिकडे जीवनदान भेटते संदेश यांना आणि येत आहेत 4 धावा. महाराष्ट्राची शान. 4 धावा आल्या सार्थक यांच्याकडून आणि सार्थक यांच्या चेंडूवर संदेश यांच्याकडून आणि धावफलक 42 वर जाऊन पोहोचलेला आहे. पुन्हा एकदा सार्थक. ओहो क्या आहे, यासाठी ओळखले जातात संदेश कर्नाळे. फक्त दिशा दिली, खाली क्षेत्र निवडलं, गोलंदाजाचा जो स्पीड होता, तो वेग होता, तो वापरला गेला आणि या चेंडूवर प्रहार न करता मिळल्या 4 धावा, चौकार. खेळायची आहे आणि त्यासाठी हे प्रॅक्टिस सेशन आहे. खूप दूरवरून रनवेवर धावत येत आहेत आणि पिचिंग करतायत. आता मात्र चांगला खोलात टाकला चेंडू, तिकडे आपण पाहतोय लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक येतील आणि अडवला जाईल. संदेशला मात्र एका धावावर समाधान मानावं लागेल. एकेरी धावेरी धावफलक 47 वर 2 गड्यांच्या बदल्यात. जिथे आपण पाहतोय षटक क्रमांक 4 सार्थक यांच्या माध्यमातून सुरू आहे. आपण पाहतोय विश्वचषक वर्ल्ड कप चालू झाला की त्याच्या अगोदर प्रॅक्टिस सेशनच्या काही मॅचेस असतात, सामने असतात. त्याच धर्तीवर उद्यापासून प्रीटीपीएलचे खरी स्पर्धा चालू होणार आहे. त्या अगोदर या मैत्रीपूर्ण लढती, या मैदानाचा अंदाज
या वातावरणाशी सामावून घेण्यासाठी किंबहुना या इतक्या मोठ्या फ्लड लाईटमध्ये इतक्या मोठ्या व्यासपीठावर आपण किती स्वतःला सिद्ध करू शकतो यासाठी स्वतःला नक्कीच सिद्ध करण्यासाठी ही वेळ आज मात्र आजच्या काही लढती तुम्हाला देतील जरूर आणि त्यासाठी ह्या लढती चालू आहेत. आपण पाहू शकता 48 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात जिथे सार्थक षटक क्रमांक 4 सध्याच्या घडीला मार्गस्थ करत आहे. संदेश करणारे पुन्हा एकदा सज्ज आहेत. 36 धावांवर खेळत आहेत वैयक्तिक. ओहो क्या बात है. चेंडू मात्र आला समोर आणि फेकून सुद्धा दिलेला आहे आणि या चेंडूवर मात्र मिळाल्या संदेशला 6 धावा. नोकरी सम्राट म्हणते सारे असून क्रिकेटर, नोकरी सम्राट म्हणते सारे असून क्रिकेटर, असून क्रिकेटर. धावफलकावर आपण पाहू शकता संदेश कर्नाळे यांची बॅटिंग आपल्याला पाहायला भेटते. ओहो इथे मात्र कल्पकता दाखवली या चेंडूवरने सार्थकनी. एक चेंडू माझा होऊ शकतोय सार्थक संदेशला सांगतोय आणि नक्कीच टान्स होता मिड विकेटच्या दिशेने मारण्याचा संदेश यांना, परंतु तो थांबवून ठेवलाय सार्थक याने. आपण पाहू शकता 4 षटकांचा खेळ झालाय. 54 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात जिथे प्रथम बॅटिंग करताना गोल्डमॅन मंगेश वेलोशे यांचा संघ बॅटिंग करत आहे तर दुसऱ्या बाजूला सिद्धेश शेठ युवा मंच गोलंदाजी करत आहेत. अजून 2 षटकं बाकी आहेत आणि 54 धावा सध्याच्या घडीला जरूर झालेल्या आहेत. PTPL पर्व 3 उद्यापासून सुरू होणार आहे, परंतु नक्कीच या पर्वाचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे. जेव्हा जेव्हा PTPL पर्व चालू होतो तेव्हा काहीतरी नवीन आयोजक यंगस्टार आणि ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर घेऊन येतं आणि या वर्षाचं एक वैशिष्ट्य म्हणजे काय तर ही क्रीडा स्पर्धा फ्लड लाईटमध्ये किंबहुना आपण पाहतोय एक पूर्ण रात्री काळामध्ये ही खेळली जाणार आहे आणि म्हणूनच की काय या क्रीडा स्पर्धेचं आणखीन एक वेगळं आगळं वेगळं स्वरूप आपल्याला पाहायला भेटते. उन्हाचा तडाखा खूप सारं ऊर आहे म्हणूनच की काय आणि आपल्या क्रीडा स्पर्धेला एक वेगळं वलय मिळण्यासाठी नक्कीच गेल्या वर्षापासून ही सुरुवात सुद्धा झालेली आहे. 54 धावा धावफलकावर अनिकेत पवार पुन्हा एकदा आपण पाहतोय पुढच्या षटकासाठी जरूर दाखल होतील. 5वं षटक अनिकेत पवार यांच्याकडे पुन्हा एकदा सोपवलेलं आहे तर योगेश आहे तिकडे. योगेश यांच्यासाठी उजव्या शीच्या खूपच बाहेर पंच आपण पाहतोय संदीप माने सर आमच्याकडे वळतायत आणि या बॉलला मात्र वाईड घोषित करतायत. 1 धाव आली आणि 55 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात सध्याच्या घडीला झालेली आहे. आपण पाहू शकता 5वं षटक जिथे चालू झालंय तिथे मात्र अनिकेत पवार यांनी थोडासा का होईना चुकीचा चेंडू टाकला आणि अवांतर धाव समोरच्या संघाला दिली. योगेश प्रहार करण्याचा प्रयत्न करतायत परंतु तिकडे नो चेंडू आलाय. याही चेंडूला पुन्हा एकदा अंजाम द्यावं लागेल अनिकेत यांना. 2 चेंडू नक्कीच हे वाया गेलेले आहेत अनिकेत यांचं आणि धावा सुद्धा 2 बहाल केलेले आहेत समोरच्या संघाला. आपण पाहतोय 56 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात जिथे आपण पाहतोय 5वं षटक मार्गस्थ करताना मागील 2 चेंडूवर खराब कामगिरी करतायत अनिकेत. याही वेळेला शरीरापासून लांब होता त्याला मात्र आपण पाहतोय काऊ कॉर्नरच्या दिशेने टोळवलाय. तिकडं मात्र योगेश यांना एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. 1 धावेचे धावफलक 57 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत आणि तिकडे आपण पाहतोय संदेश करणारे पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला गेलेला आहेत. या नावाने बरंचसं क्रिकेटचं वलय आपल्या भोवती केलेलं आहे, स्वतःला सिद्ध सुद्धा केलेलं आहे संदेश करणाऱ्याने आणि म्हणूनच की काय सातत्यपूर्ण मोठे मोठे फटके त्यांच्या बॅटने जरूर येतात. ओहो स्कूप करण्याचा प्रयत्न झाला आणि यासाठी या प्रॅक्टिस मॅचेस आहेत किंबहुना मैत्रीपूर्ण स्पर्धा आहेत. स्वतःवर हसतायत संदेश. त्यांना माहिती आहे की जर हा फटका लागला असता तर खूप सारं काही वेगळं पाहायला भेटलं असतं या मैदानाच्या आतमध्ये, परंतु नक्कीच स्वतःला चेक करता येत किंवा स्वतःला टेस्ट करता येत आणि ही सामना सुद्धा तोच आहे. तुम्ही स्वतःला चेक करा किंवा टेस्ट करा. ओहो चांगला चेंडू, चांगली पिचिंग झाली, वळून मारण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतोय, खेळपट्टीवर चेंडू राहतोय, निर्धाव चेंडूची
होते सांगता. मागील आपण पाहिलं गेलं तर 3 चेंडू चांगले टाकले, एकच धाव खर्च केली. सुरुवात मात्र अनिकेत याने 2 खराब चेंडूनी केली आणि तदनंतर कमबॅक किंबहुना आपल्याला सुद्धा काहीतरी करायचं आहे येणाऱ्या पर्व 4 मध्ये आणि त्यासाठी आपण पाहतोय अनिकेत चांगली गोलंदाजी करत आहेत. संदेश यासारख्या मोठ्या फलंदाजाला सुद्धा त्यांनी काही काळ थांबून ठेवलेला आहे. ओहो, पुन्हा एकदा उजव्या यष्टीवर थोडीशी उंची दिली, तिकडनं मारण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम द बॉडी चेंडू होता, परंतु त्याही चेंडूला रीड करू शकले नाही संदेश कर्नाळे आणि बघता बघता डॉट बॉल सुद्धा होतोय. हे क्रिकेट आहे. या क्रिकेटमध्ये तुम्हाला असंच पाहायला भेटेल, कधी बॉलर तर कधी बॅटर हे नक्कीच यशस्वी होतील. जिथे बॅटर अपयशी होतात तिथे गोलंदाज यशस्वी होतात. हे सूत्र जरूर ठरलेलं आहे आणि त्याच प्रकारचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जरूर चालू आहे. 57 धावा धापलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. फटका फसलाय, बराच काळ हवेत आहे, दूरवरून क्षेत्ररक्षक गेले आणि हो आता पकडला झेल. आता संदेश कर्नाळे यांना मिळणार नाही जीवनदान आणि परतावं लागेल. आपण पाहतोय डगआउटच्या दिशेने. आपण पाहू शकता तिसरा विकेट 57 धावांवर गेलेला आहे आणि संदेश कर्नाळे 19 चेंडू 42 धावांची एक वादळी खेळी, एक सुंदर खेळी, आपल्या चाहत्यांना किंबहुना आपल्या पाठीराख्यांना मंत्रमुग्ध करणारी खेळी आपण पाहिली गेली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अनिकेत पुन्हा एकदा वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करतायत. डॉट बॉल येतोय आणि 2 षटक 2 चेंडू वाया घालवल्यानंतर अनिकेत मात्र कमबॅक करतायत. चांगलं चेंडू नक्कीच टाकला गेला आणि तिकडनं मात्र आपले षटक सुद्धा संपवलेलं आहे. 57 धावा आपण पाहू शकता 5 षटकात 3 गड्यांच्या मोबदल्यात झालेल्या आहेत बॅटिंग टीमच्या आणि आता 6वं षटक येईल. शेवटचं षटक पाहूया कोण घेऊन येतोय. सिद्धेशेठ युवा मंचच्या माध्यमातून. तर आपण पाहू शकता 6वं षटक निलेश घेऊन दाखल झालेले आहेत. योगेश सामोरे जातील. याही वेळेला योगेशने दमखम दाखवली, समोरच्या दिशेने आक्रमण चढवलं आणि पाठवून दिलाय सीमा रेखा पलीकडे. षटकार 6 धावा. नोकरी सम्राट म्हणते सारे असून क्रिकेटर, नोकरी सम्राट म्हणते सारे असून क्रिकेटर, असून क्रिकेटर सारे क्षेत्रात अग्रेसर हे आमचे. धन्यवाद. पहिल्या षटकात आपण पाहतोय निलेश यांच्यावर आक्रमण चढवलं योगेश आणि तब्बल धावफलकावर धावा सध्याच्या घडीला 63 आलेल्या आहेत. संदेश कर्नाळे बाद झाल्यानंतर बॅटिंगची धुरा योगेशने घेतली का आपल्या हातात. ओहो, याही वेळेला फुलटॉस होता, त्याला मात्र काऊ कॉर्नरच्या दिशेने टोळवलाय आणि तिकडनं मात्र एक धाव अर्जित केली योगेशने आणि मागील चेंडूवर एक षटकार आला. तदनंतर सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट केली आणि एकेरी धाव आली. आपण पाहू शकता 1 धावेने धावफलक
54 धावा धापलकावर आलेल्या आहेत. गुलजार याच्यासाठी थोडासा आपण पाहतोय शरीराचा वेध घेणारा होता, एक्स्ट्रा उंची दिलेला चेंडू होता आणि या चेंडूला नक्कीच पंचांच्या माध्यमातून नो सुद्धा आलेला आहे. एकूण 2 धावा येतील. या 2 धावेने धावफलक 66 वर जाऊन पोहोचलेला आहे, जिथे आपण पाहतोय निलेश 6वं षटक हाताळताना दिसत आहे. तिकडे मात्र योगेश पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला येतील. खूप चांगलं क्रिकेट चालू आहे. प्रत्येकजण या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी तयार आहे, परंतु त्या अगोदर या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून थोडंसं प्रॅक्टिस सेशन का होईना आज चालू आहे. इथे मात्र पाहतोय चेंडू टोळवलाय, तिकडे खाली क्षेत्र आहे आणि या चेंडूला पुन्हा एकदा पंचांना इशारा करायला लागेल 6 धावांचा. योगेश दमखम दाखवतायत. खेळात बघा असते मातब्बर पावसाळी. गोलंदाजावर आता आक्रमण चढवलं जाते. 6व्या षटकासाठी आले आणि असं कुठंतरी सिद्धेशेठ युवा मंचला वाटत होतं की संदेश कर्नाळे बाद झाल्यानंतर थोडीशी धावांची गती कमी होईल, परंतु योगेश यांनी आपल्या संघाला धावांची नक्कीच गती राखलेली आहे. याही वेळेला आपण पाहतोय निलेश यांचा चेंडू समोरच्या दिशेने मार्गस्थ करतायत. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक आता अनिकेत येत आहेत बहुधा आणि बघता बघता आपण पाहतोय चेंडू सुद्धा अडवला जातोय. एकेरी धावेने धावफलक 3 गड्यांच्या मोबदल्यात 73 सध्याच्या घडीला झालेली आहे आणि निलेश यांची 6वी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. परंतु समोर आता स्ट्राईक एंडला गुलजार आलेले आहेत आणि त्यांना बॅटिंग करायची आहे. याही वेळेला गुलजार यांनी फटका सजवला आहे. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षक येत आहेत तिकडे आणि तिकडनं मात्र प्रयत्नात पहिल्या अडवला गेला आणि बघता बघता 1 धाव आली. चेंडू नाही. आपण हा चेंडू नक्कीच चांगला संबोधला जाईल आणि इथून निलेश सहा चेंडूमध्ये 74 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात जरूर झालेल्या आहेत. यष्टीला पाय लागला काय हे पण बघायचं आहे का? ठीक आहे, चेक करतायत परत एकदा. हो, स्टंपला पाय लागलेला आहे. गोलंदाजाचा पाय हा नक्कीच आपण पाहतोय स्टंपला लागलेला आहे आणि नो चेंडू असणार, फ्री हिट सुद्धा असणार आहे.
75 धावा धावफलकावर निलेश यांना हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल. आपण पाहतोय मागील चेंडूवर रिव्ह्यू घेण्यात आला आणि या चेंडूला नो संबोधलं गेलं. हो बॅटची कडा गली क्षेत्रामध्ये चेंडू जाईल, तिकडनं क्षेत्ररक्षक अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु असफल प्रयत्न होतोय आणि चेंडू सीमारेखा पार सुद्धा होतोय. शेवटच्या 6व्या षटकातील या चेंडूवर आपण पाहतोय 4 धावा आल्या आणि योगेश पुन्हा एकदा आपल्या बॅटिंगने सुद्धा दमखम दाखवतायत. एकोणऐंशी धावा धावफलकावर आलेल्या आहेत. हो वेग आहे निलेश यांच्या चेंडूला आणि चांगला चेंडू आहे. हा निर्धाव चेंडूची सांगता होते आणि 6 षटकामध्ये 79 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. आणखीन 2 षटक येत आहेत आणि या 2 षटकांसाठी नक्कीच परेश गांधी आपल्यासोबत जोडले जातील पुढच्या षटकांसाठी. नमस्कार, धन्यवाद मनोजजी वगैरे सर. 6 षटकांचा आतापर्यंतचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या धावफलकावर लागली ती 79, 3 गडांच्या मोबदल्यात. मंगेश भाई भेलोसे 11 संघाची येणारी 2 षटकं शिल्लक असतील. ही 2 षटकात तुंबळ हाणामारी आपल्याला निश्चित बघायला मिळेल. जेवढी मोठी धावसंख्या उभारता येईल तेवढी उभारण्याचा प्रयत्न मात्र मंगेश भाई भेलोसे 11 संघाकडून इथं करण्यात येणार आहे. स्ट्राईक एंडला येतो गुलजार आणि नॉन स्ट्राईक एंडला येतो योगेश. 10 चेंडू 21 धावांवर खेळणारा योगेश मात्र नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. गोलंदाजी मार्ग गोलंदाज असेल तो दत्ता मोरे राईट आर्म. ओव्हर दी विकेट शॉर्ट मध्ये चेंडू ढकलून दिलाय मिड विकेट क्षेत्र चेंडू खाली होतो. इथं मात्र झेल सुटतोय. फलंदाजाला मात्र जीवनदान दिलं गेलं. एक धाव घेतली गेली. स्ट्राईक एल चेंज झाला. आता मध्ये स्ट्राईकला आलाय तो एक महत्वाचा फलंदाज म्हणता येईल तो मंगेशभाई भेलोसे 11चा योगेश. 10 चेंडू 21 धावांवर नाबाद असलेला योगेश. पुन्हा एकदा गोलंदाज दत्ता गोलंदाजी मार्क. हा पुढे डान्सिंग धाबाचा फटका पूल केला सक्सेसफुल. इट्स अ बिग हिट. षटकार 6 धावा. कमी पडत नाहीये. गोल बॉलवर मात्र हलकीशी अशी बोट वळवतोय आणि बॉलची वेग मात्र कमी करतोय. योगेशला मात्र जागेवर उभं ठेवण्यात यश मिळवलं ते दत्तानी. एक डाव तुझा तर एक डाव माझा. हा देखील बॅटची कडा घेतली. यशच्या हातात चेंडू विसरतोय. सोप्पा झेल मात्र इथं योगेश तडकाबाज फलंदाज मैदानाच्या बाहेर. मैदानाच्या आत शैलेश कर्नाळे चांगलं कमबॅक आहे. एक षटकार तो खाल्ला त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक केले दत्ता पवार यांनी. राईट आर्म ओव्हर दी. पुन्हा एकदा मारा असेल तो मात्र शैलेशला. पुढे येऊन मारचा प्रयत्न आहे. ह्यावेळेस पुन्हा एकदा तेच शस्त्र वापरलं गेलं की बॉलवर मात्र बोटं फिरवली गेली. पुन्हा एकदा बॉलचा वेग मात्र कमी केला. फलंदाजाला पुन्हा एकदा अचंबित केलं ते मात्र दत्ता यांनी. आतापर्यंत चांगलं षटक म्हणतात ते मात्र दत्ता यांचं.
फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा ढकलून देतो मात्र डीप फाईनच्या क्षेत्रात 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू सीमारेषा पार चौकार. हे पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन एक नंबर. यंगस्टर पोलादपूर आयोजकांचे आयोजन दमदार. शिवाजी महाराज तानाजी मालुसरेंचा आशीर्वाद आहे शिराव. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग गाजतई रायगड जिल्ह्यात. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग गाजतई रायगड जिल्ह्यात. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग. नवीन गोलंदाज मैदानाच्या आत. शेवटचं अंतिम षटक असेल पहिल्या सत्रातलं. निश्चित लॉक षटक म्हणता येईल ते मात्र ह्या पहिल्या सत्रातलं. गोलंदाज असेल तर गोलंदाजी मार्कवर निहाल राईट मोर दी विकेट. मारा असेल तर मात्र फलंदाज गुलजार याला. शेवट षटक आहे दुधारी षटक म्हणता येईल. धावा आल्या तर अलवे बोलबाला नाहीतर मग अलवेल असं मात्र इथं समीकरण आपल्याला बघायला मिळेल. शेवटचं षटक आहे ते निहालच्या माध्यमातून राईट मोर दी विकेट. हा देखील फटका चांगला साधलाय. उंची तर गाठले लांबी यस इट्स अ बिग हिट. पुन्हा एकदा षटकार 6 धावा. झाली ती 96 धावा 4 गणांच्या मोबदल्यात. हा देखील सुंदर चेंडू आहे. पंचाळा कायसा हलकासा अपील देखील केलं आहे. इथं मात्र फलंदाज बाद होतोय. बॅटची हलकीशी एज मात्र घेतली गेली. चांगलं काम यशाच्या मागे केलं गेलं ते मस्त यष्टीरक्षक अजिंक्यकडून. आणि तर मात्र 5वा हादरा बसला तो मंगेशभाई बेलोसे 11 संघाला. चालू असलेला मैत्रीपूर्ण सामना आहे तो मैदानात. सिद्धेश शेठ युवा मंच आणि मित्र परिवार त्यांच्या विपक्ष असतील ते मात्र मंगेशभाई बेलोसे 11 चा संघ. गोल्डन मॅन म्हणून ज्यांची ख्याती या पोलादपूर विभागात आहे ते म्हणजे मंगेशभाई बेलोसे. निलेश नवीन बॅटर निहाल गोलंदाजी मार्कवर. घुटना टेकून फटका मारायचा प्रयत्न होता. प्रयत्न तर पुन्हा एकदा फसतोय तो मात्र नवीन आलेला बॅटरचा निलेशचा. पुन्हा एकदा निहाल. ह्यावेळेस षटकामध्ये चांगला वरचढताना दिसतोय तो मात्र मंगेशभाई बेलोसे 11 संघाच्या फलंदाजांवर. इथं पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली गेली. पुन्हा एकदा झेल घेतला तर मात्र अजिंक्यनी. दुसरा फलंदाज पुन्हा एकदा बाद होतो ह्या षटकामध्ये. निहाल चांगलं कमबॅक करताना मात्र इथं दिसतोय आपल्या संघासाठी. हे पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन एक नंबर. यंगस्टर पोलादपूर आयोजकांचे आयोजन दमदार. शिवाजी महाराज तानाजी नवीन बॅटर मैदानाच्या आत. विनय तळेकर नवीन बॅटर मैदानाच्या आत. मी मगाशीच म्हटलं शेवट षटक आहे दुधारी षटक असणार आहे. रन्स आल्या तर मंगेशभाई बेलोसे 11 संघासाठी चांगलं होईल. तशी विकेट आल्या तर मात्र सिद्धेश शेठ मित्र मंडळासाठी चांगलं होईल. दरम्यानच्या काळात निहाल गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा यावेळी बराचसा ऑफस्टिकच्या बाहेर असलेला चेंडू पंच मात्र घोषित करतायत. स्वैर चेंडू एक अवांतर धाव पुन्हा एकदा बहाल केली गेली ती मात्र सिद्धेश शेठ मित्रमंडळ संघासाठी. धावसंख्येत 1 नि बदल. धावसंख्या झाली ती 97. 6 गड्यांच्या मोबदल्यात
हा देखील बॅटची कडा घेतली, क्षेत्र चेंडू खायचा प्रयत्न करतोय आणि हा सुंदर झेल रनिंग मध्ये पकडलेला चांगला फिल्डिंग मात्र मैदानाच्या आत आपल्याला बघायला मिळते. 7वा हादरा या बसतो तो मात्र मंगेशभाई बेलोसे या संघाला. म्हणता येईल जे स्लॉक षटक असतं जर धावांची गरज असेल त्या षटकामध्ये मात्र ह्या एकंदर आतापर्यंत 3 विकेट मात्र नेहालने घेतलेले आहेत. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण झाले मात्र सिद्धेश शेठ मित्रमंडळ संघासाठी हा गोलंदाज निहाल यावेळेस बॅटची हलकीशी एज घेतली गेली, इनर एज घेतली गेली. किपर मिस फिल्डिंग झाली, तिचा बदलाव एका धावेत घेतला गेला. दुसरी धावांचा प्रयत्न होतोय पण तिथं फलंदाज मात्र धावचीच्या स्वरूपात बाद होईल. दरम्यान हायदम नायकम कुणाला घाबरत नाही. चा निकाल मात्र लागू शकत नाही. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पर्व 4 गर्वाने सांगण्यासारखी अशी कामगिरी या पर्वामध्ये निश्चितच होणार आहे. आजचा दिवस हा मैत्रीपूर्ण सामन्यांचा दिवस असेल परंतु उद्यापासून मात्र PTPL ची खरी रंगत खरे फटाके फुटण्यास सुरुवात होईल. ते मात्र उद्या पासून. 8 षटकांचा खेळ समाप्त झाला पहिल्या सत्रातील आणि 98 धावा जमवल्या गेल्या. 99 धावांचं टार्गेट एक आव्हान उभं करून ठेवलेलं आहे, एक लक्ष दिलेलं आहे ते म्हणजे सिद्धेश मित्र युवा मंच मित्रमंडळ संघाला. निश्चित उत्सुकता असेल की सलामी जोडी मैदानात कोण येईल. पहिली 2 षटकं ही पॉवर प्लेची राहतील, त्यानंतर मात्र एक बॅटिंग पॉवर प्ले षटक येईल. निश्चितच 8 षटकांमध्ये 3 पॉवर प्लेची षटकं असणार आहेत. फलंदाजाची संजीवनी असणारी षटकं असतील परंतु त्या पद्धतीची
फटकेबाजी ही करावी लागेल. मला ह्या संघात का घेतले, मला ह्या गावच्या संघात का उतरवले, हे तुम्हाला या मैदानात आज सिद्ध करावे लागेल. 99 धावांचा पाठलाग तुम्हाला इथं करायचा आहे. कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन मात्र इथं फटके खेळावे लागतील तर तुम्ही सामन्याच्या नजीक जाऊ शकता, विजयाच्या समीप मात्र पोहोचू शकता. पण ती जबाबदारी घेणार कोणी येणाऱ्या पुढच्या 8 षटकामध्ये आपल्याला निश्चितच कळेल. सिद्धेश्वर युवा मंच मित्रमंडळ संघासाठी मात्र आव्हान उभं केलेलं आहे. 99 धावांचं, 48 चेंडू, 99 धावांची गरज असेल ती मात्र सिद्धेश्वर युवा मंच मित्रमंडळ संघाला हा सामना जिंकण्यासाठी. ह्या सामन्यासाठी संपूर्ण या स्पर्धेमध्ये आपण बघायला गेलो ना तर पंच म्हणून कामगिरी पार पडतात ते बंटी जाधव आणि संदीप माने. इम्पॅक्ट प्लेयर प्लेअरची इथं घोषणा करण्यात आलेली आहे. रवी इंगावले इम्पॅक्ट प्लेअर म्हणून प्लेइंग 11 मध्ये खेळताना दिसेल. सलामी जोडी सिद्धेश्वर युवा मंच मित्रमंडळ संघाची. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून रवी आणि स्ट्राईक एंडला असेल तो विलास, नॉन स्ट्राईक एंडला असेल तो रवी. स्ट्राईक एंडला रवी इंगावले तर नॉन स्ट्राईक एंडला असेल तो विलास. गोलंदाजी मार्फत स्वतःच्या कोट्यातील आणि दुसऱ्या सत्रातील देखील पहिले षटक घेऊन येतो तो गोलंदाज. राईट आर्म राऊंड विकेट मारा असेल तो रवीला. पॉवर प्लेचं पहिलं षटक मॅन्डेटरी 2 पॉवर षटक मात्र इथे राहणार आहेत. सामना मात्र सुरू होतोय. पहिला चेंडू हलकासा असा खेळून करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क व्यवस्थित होऊ शकला नाही. एक निर्धाव चेंडूची सांगता आणि सुरुवात मात्र या षटकाची होते ते दुसऱ्या सत्रामध्ये. मंगेश बेलुसे 11 च्या गोलंदाजाची. गोलंदाज आहे तो राजा. इथं मी बॅटची कडा घेतली. इम्पॅक्ट प्लेअर मैदानात आला खरा परंतु इम्पॅक्ट काही न करता गोल्डन डकचा शिकार होऊन मैदानाच्या बाहेर. गेली. रवी इंगावले सारखा तडाखेबाज फलंदाज मैदानाच्या बाहेर गोल्डन डकचा शिकार. नवीन बॅट्समन मैदानाच्या आज स्ट्राईक एंडला असेल तो यश. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राजा. राईट आर्म राऊंड द विकेट मारा असेल तो यश साठी. सुरुवात पुन्हा एकदा चांगली नाही. ह्या षटकामध्ये सलग दुसरी विकेट येते. बॅटची टॉपेज घेतली गेली. गोलंदाजाने स्वतःच्या ओघात गोलंदाजीच्या झेल मात्र अगदी आरामात टिपला आणि दुसरा धादरा धक्का आणि विकेटचं पतन मात्र मैदानाच्या आत. फलंदाज पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर गोल्डन डकचा शिकार. धावांचा डोंगर फोडून काढायचा आहे. ती कामगिरी करणार कोण परंतु सुरुवात मात्र अडखळ दरमळ झाले ती मात्र सिद्धेश्वर युवा मंच मित्रमंडळ संघाची.
आतापर्यंत 3 चेंडू टाकून झाले. पहिला चेंडू डॉस स्वरूपात, दुसऱ्या 10 चेंडूवर विकेट, तिसऱ्या चेंडूवर देखील विकेट, चौथा चेंडूवर देखील इथे विकेट होते का? येस, इथं सुंदर झेल पकडला गेला. ही स्पर्धेची पहिली हॅट्रिक मात्र राजाच्या नावावर गेलेली आहे. 0 धावसंख्येवर 3 विकेट सिद्धेश शेठ युवा मंच मित्र मंडळाच्या इथं मात्र गेलेल्या आहेत. पॉवर प्ले षटकाचा फायदा मात्र इथं काय होत नाहीये तो सिद्धेश शेठ युवा मंच मित्र मंडळ संघासाठी. किती जणांनी ताकद लावली मार्केट पाडायला, किती जणांनी ताकद लावली अर्धांची पोचपावती आमच्या बाईनं जागेवर दाबून ठेवली. निलेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 5व्या नंबरवर खेळायला आलाय. पहिलं षटक चालू आहे. पहिले 4 चेंडू टाकून झाले. पहिला चेंडू डॉस स्वरूपात, दुसरा चेंडूवर विकेट, तिसऱ्या चेंडूवर विकेट, चौथ्या चेंडूवर देखील विकेट. म्हणजे तिन्ही प्रकारच्या विकेट ह्या झेल स्वरूपात इथं मात्र आपल्याला बघायला मिळाला. या स्पर्धेची पहिली हॅट्रिक पहिल्या सामन्यामध्ये राजाच्या नावावर मात्र जाते. हा सुंदर चेंडू आहे. अंगाचा वेध घेणारा चेंडू आहे. तो मात्र फलंदाज निलेशला समजत नाहीये. बास्कळतोय, बुचकळ्यात पडतोय, परंतु मात्र इथं राजा आपलं काम चौक बनवतोय आपल्या संघासाठी. पहिलं षटक चालू आहे. आतापर्यंत 5 चेंडू टाकून झाले. एकही धाव दिली गेली नाही. पहिल्याची स्पर्धेची पहिली हॅट्रिक मात्र नावावर झाली. आता मिडन ओव्हर नावावर होऊ शकते का? येणारा शेवटचा चेंडू या षटकामध्ये आपल्याला निश्चित सगळं काही सांगून जाईल. हा चेंडू सुंदर चेंडू आहे. गोल्डन स्पॉटवर पडला. या स्पर्धेची पहिली मिडन ओव्हर मात्र पुन्हा एकदा जाते ती राजाच्या नावावर. 0 या धावसंख्येवर आतापर्यंत 3 गडी बाद झाले. डीजे षटक बघता बघता संपलं. 3 विकेट देखील गेल्या. 0 धावसंख्या आतापर्यंत धावफलकावर आहे. येणारी षटकं शिल्लक असतील 7 आणि आवश्यक प्रति षटकामागे धावा असतील त्या 14.14ची सरासरी मात्र राखायचे. हा सामन्यामध्ये तुम्हाला विजय प्राप्त करायचा असेल तर सिद्धेश शेठ युवा मंच मित्र मंडळ संघासाठी गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज स्वतःच्या कोट्यातील पहिलं आणि संघाचा देखील दुसरं षटक घेऊन विनय नवीन गोलंदाज राईट आर्म ओव्हर दी विकेट. हा सुंदर चेंडू आहे. पूल केलाय. पूल होतोय सक्सेसफुल, डिलाइटफुल. इट्स अ बिग हिट. षटकार झाल्या षटकामध्ये विलासच्या बॅट मधून मिडविकेट क्षेत्रात हेलिकॉप्टर फिरले. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रात चेंडू खाली येतोय, धडपडतोय, परंतु झेल होऊ शकत नाही. चेंडू मात्र 1 2 3 4 4 धावांवर जातोय. चेंडू आहे. सबमरीन डिलेव्हरी क्रिकेटच्या भाषेत बोलली जाते. 2 क्षेत्राच्या मधून चेंडू सुईतनं धागा व्हावा ना तसा मात्र फरार सीमारेषा पार चौकार. पहिल्या 3 चेंडूवर आघात मात्र षटकामध्ये होतोय. इथं सुंदर पुन्हा फटका आलाय. चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण आहे.
मिड व्यू ऑफ क्षेत्रात एक धाव तर घेतली गेली. यावेळी स्ट्राईक एंड चेंज झाला आणि धावसंख्या येऊन पोहोचले ती 15. 3 विकेटच्या मोबदल्यात पहिल्या चेंडूवर षटकार आला, दुसऱ्या चेंडूवर एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रात चौकार आला, तिसऱ्या चेंडूवर विकेट किपरच्या मागणं मात्र एक चौकार आला. हा फटका फसलाय का? यस, फसलेला आहे. जे करण्याचा प्रयत्न होतोय परंतु थोडेसे परत चप्पा फुडा तर पुढं पडतोय. इथं एक निर्धाव चेंडू या षटकामध्ये मात्र पहिल्यांदा येतोय, तो गोलंदाज विनयच्या माध्यमातून. विलास, हा फटका चांगला सजलेला आहे. एक धाव तर घेतली गेली, एका धावेने समाधान मानायला लागलं. षटक देखील बघता बघता दुसरं देखील मैदानाच्या आज समाप्त झालं. 2 षटकाच्या समाप्तीत धावसंख्या आहे ती 16. 3 गड्यांच्या मोबदल्यात. डीजे खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली ती 16. 3 गड्यांच्या मोबदल्यात. पहिलं षटक मिडन ओव्हर, या स्पर्धेतील पहिली मिडन ओव्हर आणि पहिली विकेट हॅट्रिक गेली ती राजाच्या नावावर. आता मात्र दुसरं षटक टाकण्यासाठी आलेला तो विनय, त्याच्यावर मात्र हल्ले केले गेले. एक षटकार 2 चौकार त्या षटकामध्ये ते आले देखील आणि धावसंख्या बघता बघता येऊन ठेपली ती 16 या धावसंख्येवर. 3 गड्यांच्या मोबदल्यात. सिद्धेश शेट युवा मंच मित्र मंडळ संघाची गोलंदाजी मार्गावर पुन्हा तो बदल. तिसरं षटक घेऊन आलाय. बॅटिंग प्रभावीत षटक असेल. गोलंदाज नारायण दराडे, पोलीस दलात कार्यरत असलेले नारायण दराडे मात्र आता गोलंदाजी मार्कवर आहेत. बॅटिंग पॉवर पेचं षटक असेल ते तिसरं. राईट आर्म वरती विकेट मारा असेल तो निलेशला. इथं मात्र काय घडतंय, पुन्हा एकदा सबमरीन डिलिव्हरी आहे. टप्पा पडतोय परंतु हलकासा खाली बसतो आणि यशस्वी आपलं काम चौक बजावतोय. एक सुंदर सुरुवात या षटकामध्ये होते ती निर्धाव चेंडूनी नारायण दराडे यांच्या माध्यमातून. हा फटका फसलेला आहे. बॅटची कडा घेतली परंतु नो मॅच लँडमध्ये चेंडू पडतोय. पॉईंट क्षेत्राला क्षेत्रसित चेंडूवर जायचं. एक धाव पूर्ण गेली. स्ट्राईक एंड चेंज केला गेला. एका धावने धाव संख्येत देखील भर पडली गेली. धाव संख्या झाली ती 17. 3 गड्यांच्या मोबदल्यात. सिद्धेश शेट युवा मंचमित्र मंडळ संघाची अजूनही 82 धावांची गरज असेल ती मात्र सिद्धेश शेट युवा मंचमित्र मंडळ संघाला. नारायण राईट आर्म ओव्हर दी विकेट. शॉर्ट चेंडू आहे, ढकलून दिलाय डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रात. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवर. तद्वर एक धाव पूर्ण केली. एका धावेत दुहेरी धावात रूपांतर करण्यात आलं आणि 2 धावा धावण्याची सुद्धा पूर्ण केल्या गेल्या. 2 धावने धाव संख्येत पुन्हा एकदा भर पडली गेली. धाव संख्या होती ती 19. ह्या पद्धतीचे फटके खेळावे लागतील. फिल्डरवर मात्र प्रेशर आणावं लागेल तर चुका होतील आणि तुम्ही त्यात धावा जमवू शकता निश्चितच. नारायण दराडे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या षटकातील पुढचा चेंडू. हा सुंदर चेंडू आहे. चांगला कमबॅक देखील आहे. यॉर्कर पद्धतीचा चेंडू मात्र इथं टाकला गेला. त्यावर हलकीशी फक्त खेळून काढण्याचं काम केलं ते मात्र फलंदाजांनी आणि एक धाव इथं पुन्हा एकदा यशस्वी पूर्ण झाली. धाव संख्येत होते बदल. 20 धावा धाव फलकावर मात्र लागतायत 3 गड्यांच्या मोबदल्यात. तिसरं षटक चालू आहे. पूर्णपणे ह्या षटकामध्ये बॅटिंग पॉवर असताना देखील थांबवलं गेलं होतं. यावेळेस चांगला फटका आला स्ट्रेट धावचा पद्धतीचा आणि पंतांचा इशारा होतोय.
पाठलाग पूर्ण करण्याच्या जवळ जाऊ. शॉर्ट चेंडू आहे, बघूया पंतांचा इशारा काय. फलंदाज मैदानाच्या बाहेर. त्यानंतर ह्या दोन फलंदाजांनी कुठेतरी पार्टनरशिप बिल्डअप करण्याचा प्रयत्न केला गेला, पण त्यांना कुठेतरी नजर लागली आणि चौथा हादरा मात्र इथं बसला तो सिद्धेश युवा मंच मित्र मंडळ संघाला. नवीन बॅटर मैदानाच्या आत अजिंक्य. इन ॲट नंबर 6 वर आलेला आहे तो अजिंक्य. अजूनही बऱ्याचशा धावा जमवायच्या आहेत. तिसरं षटक चालू आहे. येणारी अजून 5 षटकं आणि ह्या षटकामधील काही चेंडू तीन षटकांचा खेळ सापडला. येणारी 5 षटकं बाकी असतील, म्हणजे 30 चेंडू येणं बाकी आहे आणि आवश्यक धावा हव्या असतील त्या 73. फटकेबाजी मैदानात करावी लागेल. चौकार षटकारांची आतषबाजी मात्र इथं करावी लागेल. ती म्हणजे येणाऱ्या पुढच्या 5 षटकांमध्ये जर 99 धावांचा डोंगर फोडून काढायचा असेल तर त्या पद्धतीची फलंदाजी मैदानात होणे गरजेचं आहे. परंतु कुठला फलंदाज मात्र मैदानात टिकायला मात्र तयार नाहीये. एका मागोमाग एक फलंदाज निश्चित. समालोचन कशामध्ये होतोय बदल, आवाजामध्ये देखील होतोय बदल. कापडे विभागाचा एक बुलंद आवाज नाजिम सर यांना देखील मी समालोचन कशामध्ये बोलवतो. धन्यवाद. पाहायला भेटतोय. या संदेशने देखील बरंचसं क्रिकेट खेळलाय. तोच संदेश मात्र गोलंदाजी मार्कवरती पाहायला भेटतोय. कशा प्रकारे गोलंदाजी करेल संदेश. येणारे चेंडू शिल्लक असतील. फलंदाज देम अजिंक्य, नॉन स्ट्राईक एंडला अजिंक्य, तर स्ट्राईक एंडवरती विलास पाहायला भेटतोय. अर्थातच गोट्या. ह्या गोट्याने मात्र गेल्या वर्षी ह्या ग्राउंडवरती धमाकूल केला होता PTPL मध्ये. तोच गोट्या स्ट्राईक एंडवरती पाहायला भेटतोय. तर नॉन स्ट्राईक एंडवरती अजिंक्य पवार पाहायला भेटतोय. पवारांची पॉवर मैदानाच्या आतमध्ये दाखवताना पाहायला भेटेल अजिंक्य. तर गोलंदाजी मार्कवरती संदेश करणारे पाहायला भेटतोय. चेंडूचा जर खेळ पाहायला गेला तर 30 चेंडू शिल्लक आहेत. 73 धावांची गरज आहे. 99 धावा बनवल्या. कशा प्रकारे धावा केल्या जातील मैदानाच्या आतमध्ये. परंतु विलास आहे स्ट्राईक एंडवरती, तर नॉन स्ट्राईक एंडवरती अजिंक्य. तर गोलंदाजी मार्कवरती संदेश करणारे. येणाऱ्या कालावधीमध्ये देखील हा खेळाडू इथे खेळताना पाहायला भेटेल. उद्याच्या दिवसांमध्ये PTPLचा थरार देखील पाहायला भेटेल ह्याच ग्राउंडवरती. तर सज्ज गोलंदाजी मार्कवरती संदेशने टाकलेला हा चेंडू, हलक्या हाताने मारलेला हा चेंडू इथे चेंडूच्या खाली नारायण दराडे येताना पाहायला भेटले. थोडेसे पण चुकी होताना पाहायला भेटली, परंतु एकच धाव घेतली. 1 धावेने मात्र धावसंख्या पुढे जाताना पाहायला भेटली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. जर विकेटचा जर विचार केला तर 4 गडी मात्र तंबूच्या आश्रयाला जाताना पाहायला भेटलेत. आता मात्र अजिंक्य पवारांची पॉवर मैदानाच्या आतमध्ये दाखवताना पाहायला भेटतोय. ज्याने मात्र गेल्या PTPL मध्ये अर्धशतक झलकवलं होतं याच ग्राउंडवरती. तोच फलंदाजी करताना पाहायला भेटतोय अजिंक्य पवाराचा वार पाहूया इथे चेंडूच्या खेळात. हो चुका पाहायला भेटल्या. नारायण दराडे यांच्याकडून मोठी चूक पाहताना पाहायला भेटली आणि चेंडू गेलाय सीमा रेषा पार. आलाय हा चौकार. ठोक डीजे. पहिल्याच बॉलवरती चौकार येताना पाहायला भेटला. अजिंक्य मात्र चांगली फलंदाजी करतो या ग्राउंडवरती. सातत्याने या ग्राउंडवरती प्रॅक्टिस करताना देखील पाहायला भेटतो अजिंक्य पवार. त्याची बॅट मात्र या ग्राउंडवरती चांगल्या प्रकारे
फोडली जाते त्याच्या बॅटमधून. षटकार चौकारांची आतिषबाजी पाहायला भेटते. तोच अजिंक्य पवार स्ट्राईक एंडवरती पाहायला भेटतोय. तर गोलंदाजी मार्कवरती संदेश पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. हो 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 काय गोलंदाजी करतोय. मैदानाच्या आतमध्ये कमबॅक होताना पाहायला भेटला संदेश कर्नालेचा. एक चेंडूवरती आला चौकार, परंतु दुसरा चेंडू निर्धाव टाकतोय अजिंक्यला. तुम्ही बरंचसं क्रिकेट खेळलोय असं सांगतोय मैदानाच्या आतमध्ये संदेश करणारे. संदेश करणारेचा पुढील चेंडू अजिंक्यसाठी. अजिंक्यकडे मात्र धमकम आहे. तोच अजिंक्य मात्र स्ट्राईक एंडवरती खेळताना पाहायला भेटतोय संदेश गोलंदाजी मार्कवरती. हो 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 शॉर्ट बॉल होता, त्याला फुल केलाय आणि चेंडू गेलाय बुर्रकन सीमारेषा पार आलाय हा षटकार. षटकार षटकार ठोक डीजे. देखील थांबणार नाही. अजिंक्यच्या बॅटमधून आलाय हा षटकार. त्याची बॅट चांगली बोलली जाते या ग्राउंडवरती, ज्याला मात्र पुरेपूर असा अभ्यास असणारा हा खेळाडू अजिंक्य स्ट्राईक एंडवरती पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा टाकलेला हा चेंडू. चेंडूच्या खाली मात्र खेळाडू येताना पाहायला भेटतात. नारायण दराडे त्यांच्याकडून गेल्या चेंडूवरती चुकी झाली होती, परंतु या चेंडूवरती चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. नारायण दराडे यांचा थ्रो देखील चांगल्या प्रकारे पाहायला भेटला. एकच धाव तर पाहायला भेटली. 1 धावेने धावसंख्यामध्ये भर. धावसंख्या पुढे जाताना पाहायला भेटली. काय होणार, काय घडणार, काय बिघडणार थोड्याच वेळात माहिती पडणार. प्रेक्षकांची गर्दी देखील ग्राउंडवरती होताना पाहायला भेटते. चालू बाजूला प्रेक्षक गॅलरी देखील भरताना पाहायला भेटतात आपल्याला. आपण जर पाहायला गेलात तर आजूबाजूला बॅनर देखील पाहायला भेटत आहेत. चारही सर्कल असलेले हे ग्राउंड. विलास स्ट्राईक एंडवरती विलास पाहायला भेटतोय. विलासाठी टाकलेला हा चेंडू. विलासी या चेंडूवरती धावा किती येतील ही एकच धाव होताना पाहायला भेटली. 1 धावेने धावसंख्यामध्ये भर होताना पाहायला भेटली. धावसंख्या जाऊन पोहोचते 39 वरती जाताना पाहायला भेटली ही धावसंख्या. 1-1 ने मात्र धावसंख्या पुढे जाताना पाहायला भेटते. आता मात्र कोण येईल गोलंदाजी मार्कवरती, कोणाच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाईल. 24 चेंडू आणि 60 धावांची गरज. 15चा रन रेट मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. तर गोलंदाजी मार्कवरती कुठला गोलंदाजाला प्रचंड केलं जाईल हे देखील पाहणं गरजेचं असेल आपल्याला. कुणाच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाईल. येणारे 24 चेंडू 60 धावांची गरज. विलास मात्र स्ट्राईक एंडवरती आहे. विलासच्या बॅटमधून 8 चेंडू 20 धावांची केली होताना पाहायला भेटले. परंतु अजिंक्य पवार जो मात्र आघाडीला येतो तो मात्र सध्याच्या घडीला 4थ्या नंबरवरती येताना पाहायला भेटला. हा अजिंक्य पवार मैदानाच्या आतमध्ये काय होणार, काय घडणार, काय बिघडणार थोड्याच वेळात माहिती पडणार. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मार्कवरती राजा, ज्याने मात्र गेल्या वर्षीचं PTPL गाजवलं आणि फायनल आपल्या संघाला देखील जिंकून दिली. तोच कर्णधार अर्थात होता राजेश घाटगे. तोच मात्र गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला भेटतो. पहिला चेंडू शॉट होता, तिथे उत्तर कुठंच नव्हतं सुरू आहे विशालकडे, आणि विशाल मात्र डगआउटच्या दिशेने जाताना पाहायला भेटतोय. ठोक डीजे. गोटीची जागा घेण्यासाठी अनिकेत मात्र मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला भेटतोय. अनिकेतकडे देखील क्षमता आहे. 2 बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला भेटेल. अनिकेत आता स्ट्राईक एंडवरती पाहायला भेटतोय. मोठा झटका लागला विलासच्या रूपात. विलास मात्र डगआउटमध्ये जाताना पाहायला भेटला. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती राजेश घाटगेचा दुसरा चेंडू कशा प्रकारे खेळेल अनिकेत आलाय फलंदाजीसाठी. ओ हो 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 काय गोलंदाजी करतोय. लाईन अँड लेंथवरती चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय राजेश घाटगे. जर जर्सी नंबर पाहायला गेलात तर 45 जर्सी नंबर त्याचं पाहायला भेटतोय. राजासारखीच गोलंदाजी करतो ह्या मैदानावरती, आणि हा मैदान देखील गाजवतो हा राजेश घाटगे, जो मात्र बरंचसं क्रिकेट ह्या मैदानावरती खेळताना पाहायला भेटला राजेश घाटगे. एकदा सज्ज. ओहो हो हलक्या हाताने स्टेअर केलेला हा चेंडू. या चेंडूवरती धावा किती येतील हे देखील पाहणं गरजेचं असेल. तिथे क्षेत्ररक्षक खूप लांबून आला आणि चेंडू अडवला गेला आणि ही एकच धाव होताना पाहायला भेटली. 1 धावेने धावसंख्यामध्ये भर होताना पाहायला भेटली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 40 या आकड्यावरती जाताना पाहायला भेटते. जर पाहायला गेलात ना तर 21 चेंडू आणि 59 धावेची गरज आहे. 16.80 धावाचं रन रेट मानावा लागेल, कारण की धावा बनवल्या जातील का मैदानाच्या आतमध्ये. षटकार चौकार येईल का
अजिंक्य पवार आहे तो सर मॅच कुठपर्यंत जाऊ शकते हे देखील पाहणं गरजेचं असेल आपल्याला. हो 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 मोठा फटका खेळायचा होता परंतु मिस टाइम स्ट्रोक होताना पाहायला भेटला, निर्धाव चेंडू होताना पाहायला भेटला. आणि हा पंच काय डिसिजन देत आहेत ते देखील पाहणं गरजेचं असेल. इथे रिव्ह्यू घेतला जातोय पंचांच्या माध्यमातून. थर्ड अंपायर इन्व्हॉल्व्ह होतील इथे, नंदू मांडे सर इथे इन्व्हॉल्व्ह होतील. चेक केला जातोय इथे चेंडू. पंच वाईट चेंडू, वाईट चेंडून मात्र धावसंख्येमध्ये भर होताना पाहायला भेटली. हो वाईट आहे. थर्ड अंपायरने डिसिजन दिला सर. वाईट चेंडू, वाईट चेंडूने मात्र धावसंख्येमध्ये भर होताना पाहायला भेटली. हो 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 चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला भेटते. अजिंक्य मात्र शांत संयमी मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. अजिंक्यकडे मात्र क्षमता आहे. तोच अजिंक्य शाईकेवरती होताना पाहायला भेटतोय. काय होणार, काय घडणार, काय बिघडणार, संध्याकाळ कुणाची आहे हे देखील पाहणं गरजेचं असेल. पवारांची पॉवर मैदानाच्या आतमध्ये गाजवणार काय सामना हे देखील पाहणं गरजेचं असेल. अजिंक्यला पुढील चेंडू हलक्या हाताने स्टेअर करायचा होता परंतु पंच मात्र आमच्याकडे ओढले गेलेत. वाईट चेंडू पंच सांगतात. वाईट चेंडूने मात्र धावसंख्येमध्ये भर होताना पाहायला भेटली. धावसंख्या मात्र पुढे जाताना पाहायला भेटते. राजा घाटगेला कमबॅक करावा लागेल कारण की जर पाहायला गेलात तर एक मोठा गडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय, ज्याने मात्र बरंचसं क्रिकेट गाजवलं, ज्याने मात्र बुलढाणामध्ये 6 बॉल 6 षटकार लगावण्याचा कारनामा देखील अजिंक्य पवारने केलाय. तोच मात्र स्ट्राईकवरती खेळताना पाहायला भेटतोय. परंतु राजा घाटगे काय गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये, चांगली गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. निर्धाव चेंडू टाकतोय मैदानाच्या आतमध्ये राजा घाटगे. पुन्हा एकदा सज्ज राजेश घाटगे. स्ट्राईक एंडवरती अजिंक्य पवार. कशा प्रकारे धावा केल्या जातील. ओहो हलक्या हाताने स्टेअर केला जातोय. तिथे मात्र खेळाडू येतोय. एकच धाव पूर्ण होताना पाहायला भेटली. धावसंख्यामध्ये भर होताना पाहायला भेटली. धावसंख्या या 1 ने पुढे जाताना पाहायला भेटली. धावसंख्या जाऊन पोहोचते 43 वरती. 56 धावांची गरज. 18 चेंडू 56 धावांची गरज. 18.60चा सरासरीने धावा कराव्या लागतील मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र कोण येईल गोलंदाजी मार्कवरती, कुणाच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाईल, कोण टाकणार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये हे देखील पाहणं गरजेचं असेल. धावसंख्येचा विचार केला तर 43 धावा पाहायला भेटतात. येणारे 18 चेंडू 56 धावांची गरज. 18ची रन रेट मैदानाच्या आतमध्ये पाहिजे. मैदानाच्या आतमध्ये काय होणार, काय घडणार, काय बिघडणार थोड्याच वेळात माहिती पडणार. त्यानंतर आवाज ऐकाल तुम्ही बाला सरांचा. थँक्यू नाझीम तिवडेकर. थँक्यू आमचे दोन्ही समालोचक यांचा देखील आम्ही आभार मानू. बोलूया मॅचच्या दिशेने 18 बॉलमध्ये तिथं आवश्यकता असणारे 56 धावांची आणि 18.67च्या सरासरीने या पुढच्या धावा बनवायच्यात. टीम सिद्धेश शेठ युवा मंच या टीमला. गोलंदाजी मार्कवरती विटू कर्नाळी या ठिकाणी येत असताना पाहायला मिळतो. आल्या मात्र विटूचं स्वागत केलंय. या षटकारानं बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अजिंक्य पवार याचा दमदार षटकार. ऑन आहे. मॅच संपलेली नाहीये कारण आम्ही अजून जिंकलेलो नाहीये. या दोन संघादरम्यान कित्येक वेळा आपण लढत पाहिली आहे. प्रेक्षणीय सामना पाहिलाय. आज देखील त्याच प्रकारे ही लढत रंगताना पाहायला मिळते. पुढचा बॉल योगेश कर्नाळेचा उडवलाय. चेंडू उंची जास्त घेतली. नारायण दराडे बॉल खाली येत आहेत. तिकडे राजा घाटगे देखील पोहोचतोय परंतु बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चुकी झाली आणि चुकी धावा देऊन गेली. आलाय षटकार.
पाहायला मिळत आहेत. 16 बॉल बाकी आहेत आणि 44 धावांची आवश्यकता असणारे ते सिद्धेश शेठ युवा मंच या टीमला. मंगेश बेलोसे या संघासोबत खेळत असताना समोर फटका खेळला आहे, क्षेत्ररक्षक आहे विनय, त्याच्याकडून देखील झाली चुकी. वन बाउंड चेंडू सीमारेषा पार, धावा मिळतील 4. प्रीमियर लीग त्यामध्ये उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार देखील या खेळाडूने घेतला. आणि हो, मी या हंगामामध्ये चांगल्या फॉर्मात आहे. मॅन इन फॉर्म अजिंक्य पवार याच्या बॅटमधून धावा येतात. आणखीन एक मोठा फटका डीप मिड विकेटला क्लिअर करत राजा गाडगे पाहतोय बॉल किती दूर जाईल आणि दूर गेलाय 6. पवार कटरचा वापर केला होता हे पाहिलं अजिंक्यने. हा ट्रॅकर होता त्याच्यावरती फटका सजवलाय. 34 वरती पोहोचलाय. 11 बॉल फेस केलेत. येणारे 14 बॉल बाकी आहेत आणि 14 बॉलमध्ये 34 धावांची आवश्यकता सिद्धेश शेठ युवा मंच या टीमला असणार आहे. परंतु अजिंक्य पवार या धावा बनवणार. कित्येक वेळा त्याने मॅचेस आपल्या टीमला जिंकून दिल्यात. ज्या वेळेला त्याच्या संघातून संधी मिळते त्या वेळेला त्या संधीचं सोनं त्याने केलंय. हा देखील समोर खोलात टाकलेला बॉल उडवलाय. तिकडे आता विनय आहे, एक टप्पा पकडेल. ती बॉलची फेकी चुकीच्या पद्धतीने, परंतु एक धाव रोखू शकणार नाहीये. एक सिंगल आली आहे. एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाईल. संघाची धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला स्कोर कार्ड पाहायला मिळतोय. अगदी 66 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 13 बॉल आणि 33 धावांची आवश्यकता. योगेश कर्नाळेचे पहिलं षटक त्याने हाताळते आणि केवळ आता जर पाहिलं तर 5 चेंडू टाकले त्यांनी 23 धावा त्याने खर्च केल्यात. महागडी गोलंदाजी. 8 षटकांचा हा सामना, प्रेक्षणीय सामना. मंगेश बेलोसे 11 विरुद्ध सिद्धेश शेठ युवा मंच या दोन बलाढ्य संघादरम्यान असलेली ही लढत मैदानामध्ये आपण पाहतोय. खोलात टाकलेला पुन्हा एकदा ड्राईव्ह, सेट ड्राईव्ह पाहायला मिळाला. तिकडे पुन्हा एकदा फिल्डिंग मिस झाली आहे. गुलजार होते, त्यांच्याकडून चुकी झाली आणि ही चुकी 4 धावा देऊन गेली. चौकार. पहा ना, ऍक्शन रिप्ले आपण पाहिला. स्ट्रेट ड्राईव्ह होता, चांगला फटका अनिकेत पवारच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाला. समोर गुलजार होते लॉंग ऑफ मध्ये, त्यांच्याकडून चुकी झाली आणि बॉल सरळ निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. विनायकजी दीक्षित यांना आपण पाहिलं. तसेच जर पाहिलं तर स्वप्नील चोरगे यांना देखील आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकाच्या भूमिकेमध्ये. सध्याच्या घडीला ते देखील एक दमदार आयोजन घेऊन येत असतात. ते देखील आयोजकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. परंतु ही स्पर्धा एका उंचीवरती जाऊन पोहोचली आहे. रायगड जिल्ह्यातील एक पोलादपूर तालुका आणि या पोलादपूर तालुक्याची चर्चा सध्याच्या घडीला संपूर्ण महाराष्ट्रावर होत असताना पाहायला मिळेल. कारण ही स्पर्धा PTPL रायगड जिल्ह्यातील एक भव्य दिव्य अशी स्पर्धा आपण पाहतोय आणि नंबर 1 असणारी स्पर्धा, सुपर डुपर हिट असणारी स्पर्धा आपल्या भेटीला उद्याच्या दिवसापासून येत असणार आहे. परंतु त्याचं बिगुल आज वाजलंय. एक प्रेक्षणीय सामना आपण पाहतोय. सिद्धेश शेठ युवा मंच विरुद्ध मंगेश बेलोसे 11. मंगेश बेलोसे डोंबिवलीमधून गोल्डन मॅन म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. एक दिलदार व्यक्तिमत्व आणि त्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश शेठ युवा मंच यांच्या अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळतोय. परंतु आता सध्याच्या घडीला आपण पाहिले 12 बॉल बाकी आहेत आणि 29 धावांची आवश्यकता असताना गोलंदाजी मार्कवरती संघाचा कर्णधार संदेश कर्नाळे गोलंदाजी मार्कवरती आलाय. परंतु अजिंक्य पवार आज चांगली बॅटिंग त्याने केली आजच्या दिवसामध्ये. अनिकेत पवारने देखील चांगला खेळ केला आणि कल्पेश मोहितेने देखील हनुमाननगर प्रीमियर लीग मध्ये मालिकावीर हा पुरस्कार देखील आजच्या दिवसामध्ये कल्पेश मोहितेच्या नावावरती राहिलाय. संदीप कदम यांच्या नेतृत्वाखाली हा संघ सिद्धेश शेठ युवा मंच हा पाहायला मिळतोय. तर संपूर्ण आपण ग्रामीणचे खेळाडू आपण एका बाजूला पाहतोय. सिद्धेश शेठ युवा मंच एक संघ आपण पाहतोय. ताकदवान दोन्ही संघ आज हा प्रेक्षणीय सामना आणि हा सामना पाहण्यासाठी देखील प्रेक्षक आलेत. त्यांचं हार्दिक स्वागत. हा पहिलाच बॉल उडवलाय. चेंडूची टॉप आहे. चेंडू हवेत असणार आहे बराच काळ. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतोय. स्वतः गोलंदाज. 3 खेळाडू तिकडे दाखल झाले होते परंतु कॅश मात्र झाली नाहीये. 2 धावा आल्या. 5 जल्लोष पाहायला मिळतोय सिद्धेश शेठ युवा मंचचा. परंतु मंगेश बेलोसे शांत आहेत की ते सांगतायत की या धावा आम्ही बनवू देणार नाहीये. परंतु अजिंक्य पवार अजूनही खेळपट्टीवरती दाखल झालाय. मैदानाच्या आतमध्ये अजूनही जर पाहिलं तर 2 धावा आल्या.
संदेश कर्नाळे गोलंदाजी मार्कवरती. बॅटिंग चांगली केली संदेशने, अर्धशतक केलं नाही, परंतु आता जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये 2 धावा. विनायकजी दीक्षित यांच्याकडून 3000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. बॅटची टॉप एट, मिस फिल्डिंग पुन्हा एकदा गुलजार कडून, परंतु धाव मिळणार नाहीये. अजिंक्य पवार सांगतोय की मी षटकार चौकार मारून मॅच संपवेल, परंतु ह्या धावा देखील तितक्याशा महत्वाच्या आहेत. धाव मिळाली नाहीये. डॉट बॉल आलाय. सिद्धेश शेठ युवा मंच हा संघ जिंकला. विनायकजी दीक्षित यांच्याकडून 3000 रुपये दिले जातील मंगेश बेलोचे साहेब. आणि मंगेश बेलोचे संघ जिंकला तर सर्व खेळाडूंना हॉटेलला जेवणाची संधी दिली जाईल. हे पोलादपूर तालुक्याचे क्रिकेट आहे. हे पोलादपूरचे हे दानशूर व्यक्तिमत्व. खोलात टाकलेला बॉल या ठिकाणी समोर उडवलाय. अजिंक्य पवारचा वार, चेंडू सीमारेषा पार, षटकार. विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करेल का की मंगेश बेलोसे यांचा संघ करेल. स्वप्नील चोरगे आणि आपण पाहतोय विनायकजी दीक्षित यांचा जल्लोष, कारण सिद्धेश शेट्टी या संघाला सपोर्ट करतायत, परंतु मंगेश बेलोसे यांच्या बाजूला उभं राहून 10 बॉल 21 ची आवश्यकता, परंतु सगळे एक मित्र आहेत आणि चांगली स्पर्धा घेऊन येण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून युवा खेळाडूंना प्लॅटफॉर्म मिळावा. आज पहा ना संध्या आपण पाहतो ही मॅच संदीप कदम बाहेर उभा राहून खेळाडूंना प्रोत्साहन करतायत. तसेच कल्पेश मोहिते देखील सूरज सोनवणे संघामध्ये पाहायला मिळत नाहीये. बरेच खेळाडू असे आहेत म्हणजे की युवा खेळाडूंना संधी दिली पाहिजे आणि संदीप कदम यांनी नेहमीच केलंय आणि आज देखील या मॅच मध्ये पाहायला मिळाले. पुढचा बॉल हा देखील कमी गतीने टाकलेला, ओळखला नाहीये, शरीराचा वेध घेतलाय, धाव घेणार नाहीये अजिंक्य पवार. मॅच शेवटच्या बॉल पर्यंत रंगणार यात मात्र शंका नाहीये, कारण तशीच मॅच चालू आहे. 99 धावांचा पाठलाग 8 षटकामध्ये करायचा होता. सामना आलाय आता 9 बॉल आणि 21 वरती. कधीही कोणत्याही क्षणाला मॅचचं रंग, मॅचचं चित्र पालटू शकतं, त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आता मंगेश बेलोसे 11 या टीमला 43 धावांवरती अजिंक्य पवार बॅटिंग करतोय. आज संदेशने देखील चांगली बॅटिंग केली या मॅच मध्ये. 9 बॉल 21. फुलटॉस, चुकीला माफी नाही, पंचांनी घोषित केलाय नो बॉल आणि हा बॉल साईराज हॉटेलच्या टेरिस वरती पाठवलाय, षटकार. मंगेश बेलोसे सध्याच्या घडीला जागा चेंज करतायत. इकडून तिकडे त्यांना पाहायला मिळत आहेत, कारण संघ कुठेतरी आता अडचणीत बॅकफूट वरती गेलाय आणि विनायकजी दीक्षित यांचा जल्लोष पाहायला मिळतोय. खरं सिद्धेश शेट आणि विनायकजी दीक्षित एक चांगले मित्र आहेत. तिसऱ्या पंचांना रेफर केलंय. हा नाव नो बॉल आहे की नाही पा. संदीप कदम देखील तिकडून आवाज देत आहेत की आमची टीम जिंकणार, परंतु हे सर्व खेळाडू तुमचेच आहेत, तुम्ही तयार केलेत आणि तुम्ही घडवलेत. या खेळाडूंना प्लॅटफॉर्म देण्याचं काम तुम्ही केलंय, म्हणून एवढी मोठी स्पर्धा पोलादपूर तालुक्यामध्ये आणि दिवस रात्र आजपर्यंत पाहायला मिळाली नव्हती. गेल्या वर्षी देखील पाहायला मिळाली, या वर्षी देखील तसंच आयोजन आणि वेगळं आयोजन करण्याचा प्रयत्न केलाय. नो बॉल 7 धावा मिळतील. आता सामना 9 बॉल आणि 14 धावांवरती येऊन पोहोचलाय. चार बॉल झालेत. 8 बॉल 14 ची आवश्यकता. मॅन्युअल स्कोरर नाही, 8 बॉल 14 पाहिजेत. 8 बॉल 14 झाल्यात त्या 85. अजिंक्य पवार 49 धावांवरती पोहोचलाय. 17 बॉल त्याने फेस केलेत. 49 धावांची नाबाद खेळी मैदानाच्या आतमध्ये तो खेळतोय. येणारे 8 बॉल आणि 14 ची आवश्यकता. अर्धशतक या सामन्यामध्ये पाहायला मिळेल का. गोलंदाजी मार्कवरती संदेश. हा बॉल कमी गतीने टाकलाय. गुडने स्पॉट वरतून चेंडूने वळण घेतलं, बाहेर निघाला आणि विकेट किपरचा वेध घेतला. डॉट बॉल. आता 7 बॉल 14.
आता मंगेश बेलोसे यांच्या चेहऱ्यावरती हास्य पाहायला मिळते, कारण डॉट बॉल आलाय. मॅच मध्ये आम्ही देखील आहोत हे सांगतायत त्यांचे खेळाडू. 7 बॉल बाकी आहेत, 14 धावांची आवश्यकता. मंगेश बेलोसे यांचा संघ जिंकला तर हॉटेलमध्ये जेवण्यासाठी त्यांना घेऊन येणं जाण्यात, परंतु सिद्धेश शेट्टी युवा मंच हा जिंकला. विनायकजी दीक्षित यांच्याकडून 3000 रुपये दिले जाणार आहेत. हा बॉल ओव्हर पिच ऑन साइडला, चांगला फटका दूरवरचा, गगनभेदी आकाशाला गवसणी घालणारा खणखणी षटकार. काहीतरी वेगळी शर्यत लागली की काय, कारण संदीप कदम एवढा जल्लोष करतायत. मंगेश बेलोसे काहीतरी मोठी शर्यत वाटतं. शेवटचे बॉल बाकी आहेत आता 6, आणि 6 बॉल मध्ये बनवायच्या त्या धावा 7. आणि याच्यानंतर मॅच असणारे SK विरुद्ध MB. जो जिंकेल त्याला 10,000 रुपये. अरे बापरे, नक्की जर पाहिलं तर आता यानंतर SK विरुद्ध MB अशी मॅच असणार आहे, आणि जो जिंकेल त्या संघाला मंगेश बेलोसे यांच्याकडून 10,000 रुपये. हा 10,000 रुपयाची मॅच असणार आहे संदीप सर. SK विरुद्ध MB 10,000 रुपयाचा सामना यानंतर तुमच्या भेटीला येईल. परंतु मैदानाच्या आतमध्ये 6 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्क वरती विनय. पहिलाच बॉल कव्हरला, एक्स्ट्रा कव्हरला संदेश कासार तिकडे आहे. धाव मिळेल ती केवळ 1. आणि ट्रॉफी देखील असणार आहे नंतरच्या मॅचला. परंतु मैदानात आपण पाहतोय सिद्धेश शेट्टी युवा मंचच्या टीमला धावांची आवश्यकता. 5 बॉल मध्ये 7 धावांची आवश्यकता. नगरसेवक चषक पाहिला आपण. विनायकजी दीक्षित आणि सिद्धेश शेट्टी यांच्या मधून पहिल्यांदा ती स्पर्धा आयोजित केली होती पोलादपूर तालुक्यामध्ये. आणि 2 चांगले मित्र आहेत, आणि दोघांच्या माध्यमातून आपण हे चांगलं क्रिकेट आपण नेहमीच पाहायला मिळालंय. अगदी मोठमोठ्या स्पर्धा, मोठमोठे खेळाडू त्यांच्या माध्यमातून घडले गेले. सिद्धेश शेट्टी आणि विनायकजी दीक्षित जिवलग मित्र. हा बॉल हवे तिथं तू मैं पाहायला मिळाली. जेल जर झाला असता तर कुठेतरी मॅच मध्ये कमबॅक केलं असतं आणि कमबॅक झालं असतं. कॅश ड्रॉप, 2 धावा आल्या 4 बॉल मध्ये, आणि आता 5 धावांची आवश्यकता. मिस फिल्डिंग मंगेश बेलोसे टीमची खराब पाहायला मिळाली आहे आजच्या दिवसामध्ये. 4 बॉल आणि 5. मॅच अजूनही संपलेली नाहीये. शेवटचा बॉल जोपर्यंत टाकत नाही, शेवटची धाव जोपर्यंत बनत नाही, तोपर्यंत कोणी सांगू शकणार नाहीये की कोणता संघ जिंकणार आहे. परंतु जो चांगला खेळणार तो जिंकणार, जो प्रयत्न करणार तो जिंकणार. कोलाट टाकलाय वेगवान, उत्तर नव्हतं. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. बॉल आला कधी, बॉल निघून गेला कधी, पाहत राहिला अजिंक्य पवार. 57 धावांवरती पोहोचलाय. बॅटिंग करतोय 57 धावांवरती. नॉट आउट. 57 धावा अजिंक्य पवार याच्या बॅटमधून आल्यात. 21 चेंडू त्यांनी फेस केलेत. 99 धावांचा पाठलाग करत असताना सिद्धेश शेट्टी युवा मंच. आता 3 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता. मंगेश बेलोसे जल्लोष करणार की सिद्धेश शेट्टी आणि संदीप कदम, विनायकजी दीक्षित हे जल्लोष करणार. फटका आलाय आणि इथं मॅच जिंकलीये सिद्धेश शेट्टी युवा मंच या टीमने. पहा संदीप कदम हे जल्लोषामध्ये पाहायला मिळत आहे. सिद्धेश शेट्टी जल्लोषामध्ये, विनायकजी दीक्षित, स्वप्नील चोरगे. परंतु मंगेश बेलोसे ते दोन्ही संघांना शुभेच्छा देतील. सिद्धेश शेट्टी युवा मंचचा संघ विजय होतोय. अनिकेत पवार या मॅचचा हिरो. विनायकजी दीक्षित यांच्याकडून 3,000 रुपयाचं कॅश प्राइज. ₹3,000 दिले जातील. काय सामना रंगलाय. मिस फिल्डिंग, हा मिस फिल्डिंगचा फटका नक्कीच जर म्हटलं तर मंगेश बेलोसे या टीमला बसला. कॅचेस सुटल्या, चौकार षटकार आले, आणि ₹3,000 सिद्धेश शेट्टी युवा मंच दिले गेलेत. धन्यवाद विनायकजी दीक्षित. आणि पुढचे 9 दिवस विनायकजी दीक्षित तुम्हाला काही शांत बसणार